चुकल्या आयुष्याची दिशा शोधून दे हनुमान, जिवंत सुनी मेलेल्या दे संजीवनी आणून, कुविचार जे मनातले तो जाळी त्याची लंका, विश्वास दे प्रकाश दे वाजण्या यशाचा डंका. तर नमस्कार मंडळी, मी आहे तुमचा येडा गणप्या आणि आज आपण आलेलो आहे दादाच्या गावी. कुठं? गोळेकोंड गावी. महाड आहे कुठं? त्यात महाड रायगड गोळेकोंड. आज काय पूर्ण माहिती दे ना डायरेक्ट. आज हनुमान जयंती आमच्या गावामध्ये मोठा उत्सव असतो पालखीचा. पालखी सजावट, पालखी वगैरे नाचवतो पूर्ण गावामधून. काय आहे आपल्या आज गावामध्ये? पालखी असते. त्याच निमित्त मी आलेलो आहे दादाच्या गावी. आता बघू फर्स्ट टाइम कोकणात पालखीची जी मजा आहे ती घ्यायला. बघू आता काय आहे काय नाही. आपल्या साईडला ज्या गोष्टी होतात काय युनिक आहे, काय गोष्टी होतात बघू आता हळूहळू समजेल पुढं. आणि वातावरण पण असं झालेलं आहे ना भयंकर, दुपारी जेवता पण नाही आला धड. फुल जमलेले पब्लिक, मंडप पण उडून जायला आलता.
एकी आहे ना एकी पाहिजे. साईडला आहे ना दादा नाक्या बरोबरच बघायला भेटते. तुमची हे जे गावाची एकी किंवा तुम्ही एकत्र राहून जे एन्जॉय करताय माहोल जो बनवताय नाही एकी तर पाहिजे. एकीशिवाय काय कोणता कार्यक्रम होतच नाही. जे कार्यक्रमाला मजा आहे नाही नेक्स्ट लेवल आहे. धन्यवाद, अक्षरशः मी म्हणजे आल्यासारखं मला वाटला बाबा काहीतरी फील झाला की एवढा लांब आलोय एखाद्या कार्यक्रमाला आणि काहीतरी बोर होणार काय हा. पण त्या हिशोबाने तू बोर झाला का? नाही अजिबात नाही. जी मजा आली ना या कार्यक्रमाला जे गावाची एकी वगैरे बघून जे म्हणजे माणसं कसं आहे सगळा एन्जॉय करतात त्या बघून आहे ना लय भारी वाटलं. कसं आहे म्हणजे पब्लिक भरपूर आहे. समजा हा तुमचा प्रॉपर गावातलीच पब्लिक आहे. याच्यात इतर ठराविक म्हणजे असतील जेमतेम 20-25 किंवा जास्तीत जास्त 50 माणसं जास्त असतील. पण जे गावाचे एकत्र येऊन जो कार्यक्रम साजरा करताय आणि काहीच नाही एकदम फुल भांडणात तुम्ही साईडला ठेवून जो म्हणजे एन्जॉय करताय जो सण किंवा जो कार्यक्रम ठेवलेला आहे तो तुम्ही पारंपरिक पद्धतीने आणि शांततेत एकदम पद्धतशीर जो पार पाडताय ना मस्त एकदम. त्याच बघून आहे ना असं मन एकदम प्रसन्न झालं. अक्षरशः या गोष्टी आहेत ना आमच्या साईडला खूप कमी बघायला भरपूर काय भेटतात असं नाही की नाही पण आहेत ना ते फक्त आता कसं आहे डीजे ऑर्केस्ट्रा काही आहेत ना काही गोष्टींमध्येच अवलंबून राहिलेले आहेत. आता हे कसं आहे एकदम पारंपरिक पद्धतीत आपण साजरा करता वेळेस बघितल्यावर आणि सगळी गावातली माणसं एकत्र होती. कोणाचा रागरिसवा नाही दिसला मला काहीच नाही आणि कोणालाच घमंड नाही प्रेमळ माणसाने एवढा चांगला पद्धतीचा कार्यक्रम पार पाडलेला आहे ना मस्त वाटलं बघून. धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल आमच्या गावामध्ये. तुमचा आभार आम्हाला बोलवल्याबद्दल आणि ह्या गोष्टी आम्हाला दाखवल्या. तुमच्या गावातला जो कार्यक्रम झाला त्यात आम्हाला इन्व्हाइट केला खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. कंटिन्यू द ब्लॉग. अजून काय गोष्टी सांगतो तुम्हाला. खूप मोठा आहे अजून कार्यक्रम. मंदिर कसलं आहे आपण मंदिर आमचा कुलदैवत पूर्ण म्हणजे गावाचा कुलदैवत तो हे बोलतात ना आपलं इकडे बोल ना बोल कुलदैवत आमच्या गावाचे कुलदैवत आहेत. काकांची पण पहिलीच पहिली पालखी कसं काय वाटलं तुम्हाला? कसं म्हणजे काय वाटतंय आपल्या पालखीबद्दल काय? नाही मी ॲक्च्युली ऐकून तर भरपूर होतो की आपल्या गोळेकोंड उपवली निंगडे पालखीचा उत्सव हनुमान जयंतीचा उत्सव खूप जोरात असतो. पण आज मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. ते पाहिले असल्यामुळे भरभरून आलं आहे आणि माझ्या विचाराच्या पलीकडे मी अनुभवलेलं आहे. बरोबर. जन्मापासून मी या गावचाच आहे पण माझ्या आयुष्यातलं तर 47 वर्ष आली माझा हा पहिलाच उत्सव आहे. आणि पहिल्याच उत्सवामध्ये एवढा चांगला अनुभव आला म्हणजे आता मी बोलताना माझ्या अंगावर असं शारे आणि काटे येत आहेत. म्हणजे आता हनुमान असं वाटतं की हनुमान आपल्या अंगात संचारलेत. महाबली बजरंगबली आणि असंच वर्षभर आणि पुढेही असंच उत्सव चांगलं झालं. आपली गावाची पण प्रगती हो आपल्या पूर्ण जिल्ह्याची प्रगती हो असंही बजरंगबलीचे चरणी प्रार्थना करतात. सगळ्यांना सुख शांती लाभो. धन्यवाद काका. आपला आता हा वर्ष आता 9वं वर्ष चालू आहे आता आपला कार्यक्रम. तू आता प्रत्येक पालखीमध्ये येत असशील बरोबर ना? प्रत्येक पालखी काय वाटलं कसं काय वाटतं आपलं म्हणजे हे कार्यक्रमाचं? खूप बरं वाटतं. वर्षातून एक टाइम गावी येणं पण होतं त्यानिमित्ताने. बरोबर. आणि सर्व मिळून म्हणजे एकत्र सर्व मिळून येतात. वर्षातून एकदा सगळे मुंबईचे एकत्र मिळतात त्यामुळे बरं वाटतं. बरोबर. काय म्हणजे काय असं म्हणजे काय एकदम नवीन म्हणजे दुसऱ्या गावात आपण जातो गावी प्रत्येकाच्या तर त्या गावापासून आणि आपल्या म्हणजे ह्याच्या कार्यक्रमात काय वाटतं? छान आहे. दुसऱ्या गावी पण चांगले कार्यक्रम होतात. आपल्या गावी त्यामुळे छान कार्यक्रम होतात. का म्हणजे कशासाठी का होतात असे म्हणजे हा आपला कार्यक्रम जो असतो म्हणजे काय एवढा होतो एकी मुलं की काय म्हणजे गावाची एकी आहे म्हणून कार्यक्रम. तर हे मुरबा इथून आलेत शहापूरवरून त्यांना पण खूप म्हणजे खूप आवडलं आपल्याला.
थँक्यू. आज चर्चा आहे ना म्हणजे मी पण बराच फिरलेलो आहे असा कार्यक्रम म्हणला वगैरे, पण नाही हा जो माहोल होता ना मस्त वाटला. जी गावाची एकी आहे ती बघून एकदम मन प्रसन्न झालेलं आहे आणि जवळपास सगळ्यांचे पॉझिटिव्ह रिव्ह्यू आहेत. बघू अजून 2-4 बघू अजून भेटते तुला. काका मला एक विचारायचं आहे, जो आपला हा कार्यक्रम पार पडला हा एकजुटीमुळे कार्यक्रम पार पडला बरोबर. तुम्ही किती वर्षापासून कार्यक्रम करताय, कसं करताय, थोडक्यात जरा माहिती देऊ शकता का मला. मंदिराचा जीर्णोद्धार आमचं जो मंदिर हे आहे हा गेल्या जवळजवळ आमच्या 3-4 पिढ्या अगोदरपासूनचा कार्यक्रम आहे. आणि ही पालखी जी आहे सुरू झाली ती आमचं 2010ला आम्ही मंदिर जीर्णोद्धारास घेतलं. 2016 साली आमचं मंदिर पूर्ण झालं आणि पूर्ण झालं 2016 पासून ही आम्ही पालखी सुरू केलेली आहे. आणि हा संपूर्ण आमचं रुपोली गोळेकोंड हे सगळे आनंदाने आणि खूप सुखासमाधानाने हे सगळं साजरे करतात. आणि हा मारुती आम्हाला खूप प्रसन्न आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी हनुमान जयंती साजरा दरवर्षी उत्सव साजरा केला जातो. तरुण मुलं महिला वगैरे सगळे एकोप्याने आम्ही हा सण साजरा करत असतो. कुठलाही गालबोट न लागता आम्ही रुपोळी गोळेकोंड हे आमचं गाव आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही हा कार्यक्रम राबवत असतो. म्हणजे हा कार्यक्रम तसं बघायला गेलं तर दोन दिवसाचा असतो. तर आज हा शेवटचा दिवस, म्हणजे शेवटचा दिवस न बोलता सांगता आहे कार्यक्रमाची आणि ती सांगता आपल्या पालखीनी होते. आणि पालखी ही खूप जोशात हा जो तरुण पिढी आहेत, युवा आहेत, महिला आहेत, ती एकत्रीकरण करून सगळ्यांना सगळे हेवेदावे विसरून आपण सुखाने नांदावं आणि ही परंपरा चालू ठेवावी हाच आमचा एकोबा. बस. सुद्धा हनुमान की अरे बोल बजरंग बली की जय. बोल बजरंग बली की जय. छत्रपती शिवाजी महाराज की. नवीन पिढी याबद्दल काय बोलाल. किरण बोल ना. नवीन पिढी म्हणजे आम्ही जो म्हणजे म्हणजे परंपरा याने आमच्या म्हणजे वाडवडिलांनी जी परंपरा हे केले आमच्या अजूनपर्यंत, ती अजूनपर्यंत जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत ती पार पाडू आणि खूप आनंदात आम्ही हा उत्सव साजरा करू आम्ही. आणि म्हणजे हा आनंद म्हणजे वर्षातून एकदा येतो. आम्ही सर्व एकत्र येतो या वर्षी. म्हणजे मुंबईवाले गाववाले सर्व एकत्र येतात आणि याच्यामध्ये भांडण वगैरे काय कोणी कुणाचं काय हे करत नाही. सर्व एकजुटीने कार्यक्रम पार पडतात. बोल बजरंग पवन पुत्र हनुमान की.
धन्यवाद सर्वांचं. हा आमच्या सगळ्या जुन्या जाणत्या वयस्कर माणसांनी चालू करून दिलेला होता आणि आज बऱ्यापैकी काही माणसं आमच्यामध्ये नाही राहिलीत, पण त्यांच्या आठवणी कायम आमच्या स्मरणात आहेत आणि शेवटपर्यंत राहतील, कारण का त्यांचा सगळ्यांचा हातभार लागला म्हणून आज हे कार्यक्रम आम्ही साजरे करू शकतोय. धन्यवाद सगळे माहिती दिल्याबद्दल. आणि मी खरं तर आहे ना खूप लांबून आलेलो आहे. मी किरण गोळेचा मित्र आहे. मी म्हणजे आमच्या साईडला कार्यक्रम बरेचसे होतात, पण जी तुमची गावाची एकजूट बघून जो कार्यक्रम तुम्ही पार केला हा बघून आहे ना अक्षरशः आहे ना अक्षरशः म्हणजे शरीरावर आहे ना एक वेगळी एनर्जी आणि जोश बघायला भेटतो. या बघून आहे ना माहोल हा एकदम प्रेमळ आणि मिलजुलता माणसांचा बघून आहे ना खरंच मन पूर्ण प्रसन्न झालं. खरंच तुम्ही बोलवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सगळ्या गावकऱ्यांबद्दल. धन्यवाद. हनुमान की पालखी आहे ना घरोघरी फिरते प्रत्येकाच्या दारात आणि एक साईडला आहे बघा चालू आहे. मित्रांनो चार्जिंग संपलेली त्यामुळे काय पुढं शूट करता नाही आला, पण मजा आली. प्रत्येकाच्या म्हणजे जशी पालखी याच्यातून आली ना देवळातून जाऊन आली ना गावात, प्रत्येकाच्या दारात जाणं पालखी म्हणजे प्रत्येकाच्या दारात पालखी गेली आणि नंतर नाचले प्रत्येकाच्या दारात नाचत होते. एवढा भारी माहोल होता ना, मजा आली. अक्षरशः आहे ना हा एक्सपिरियन्स आहे ना नेक्स्ट लेवल आहे. मी विचार आहे नव्हता केला की बाबा असाही असू शकताय किंवा असाही कार्यक्रम होतात. एकदम पद्धतशीर आणि कसलाही कोणत्याही गोष्टीला गाळबोट न लागता एवढा शांत आणि एकदम पद्धतशीर कार्यक्रम झालेला आहे ना, मजा आली. आणि एवढा एन्जॉय करतात ना, एवढी एनर्जी आहे या माणसांमध्ये आहे ना, गावकऱ्यांमध्ये एवढी एनर्जी कुठून येते काही समजत नाही. कारण की पालखी निघलेली काहीतरी 5-5:30 नाही 4:30-5च्या आसपास, तर आत्ता वाजलेले आहेत 11 11:30 म्हणजे ऑलमोस्ट 12च पकडा ना, नाही 11:30 पर्यंत पालखी संपली. म्हणजे पालखीचा या झाला पूर्ण पालखीचा कार्यक्रम संपला. आरती वगैरे झाली मंदिरात, त्यानंतर मजा आली. अक्षरशः आहे ना म्हणजे एक्सपिरियन्स हा नेक्स्ट लेवलच राहणार आहे. आणि म्हणजे त्या काळात पण आहे ना मी 100% यायचा प्रयत्न करेन, कारण मला म्हणजे एवढं आवडलं ना की मग जे मी फील करतोय ना ते शब्दांनी मी सांगूच नाही शकत. खरंच सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. चला भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये.
लवकरच. टाटा बाय बाय.